श्री स्वामी समर्थ. बहुतेकांच्या जीवनात एक काळ असा येतो की मन मोकळं बोलायला कोणी नसतं. दुःख कोसळलेली असतात. घरात तणाव, मनात भीती, भविष्याबद्दल अनिश्चितता आणि त्या क्षणी आपण आपोआप म्हणतो, स्वामी तुम्हीच काहीतरी करा. मंडळी, स्वामी समर्थ हे उलगडणारे देव, उत्तर देणारे देव आणि क्षणात मदत करणारे देव आहेत. त्यांच्याकडे काही मागण्यासाठी विशेष पूजा, मोठ्या मांडण्या किंवा मंत्राची शिदोरी लागत नाही. फक्त एक मनापासून केलेली प्रार्थना आणि स्वामींना धावून येण्यास तेवढेच पुरते. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला सांगत आहे, आजपासूनच रात्री झोपताना ही प्रार्थना अवश्य करा. याचा परिणाम इतका जबरदस्त आहे की तुम्हाला स्वतःच जाणवेल, खरंच स्वामी माझ्या जवळच आहेत. मंडळी, आता आपण बघूया ही प्रार्थना कधी करायची आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल हातातून खाली ठेवा. 2 मिनिटे स्वतःशी एकांतात राहा आणि स्वामी समोर मन मोकळं करा. तुम्ही पलंगावर झोपून ही प्रार्थना करू शकता. दिवा बंद केला तरीही चालेल. काही वस्तूंची, मांडणींची काही गरज नाही. मनाला शांती हवी असेल तर तिथूनच सुरू करा. फक्त 2 मिनिटं द्या, पण ती 2 मिनिटं मनापासूनची असू द्या. मंडळी, रात्री ही प्रार्थना का चमत्कारी ठरते? कारण रात्री मन शांत असतं. दिवसभर त्याचा धावपळीचा थकवा उतरतो. जवळजवळ अवचेतन मन जागं होतं आणि त्यावेळी आपण केलेली प्रार्थना स्वामी समर्थ थेट आत्म्यापर्यंत ऐकतात. रात्र म्हणजे चिंतेचं ओझं कमी होण्याची वेळ, समाधानाचं बी पेरण्याची वेळ, देवांशी संवाद साधण्याची सर्वोच्च वेळ. हाच संवाद तुमच्या जीवनात क्षणोक्षणी संरक्षण आणि साथ निर्माण करतो. मंडळी, आता आपण बघूया प्रार्थना सुरू करण्यापूर्वीची 3 छोटी पण शक्तिशाली तयारी काय आहे. ही 3 गोष्ट तुम्ही पाळल्या तर परिणाम 100% मिळतील. सगळ्यात आधी तुमचं मन शांत करा. 2दा खोल श्वास घ्या. ज्या गोष्टी दिवसभरात त्रासदायक झाल्या त्यांना मनातून सोडा. दुसरा, स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर उभा करा. श्री स्वामी समर्थांच्या कुंडलाकृतीत डोळ्याचा विचार करा. त्यांचा रुबाब, त्यांची करारी मुद्रा आणि त्यांचं स्मित हे डोळ्यासमोर उभं करा. मनात म्हणा, स्वामी मी आलो किंवा आले तुमच्याकडे. बस इतकं केल्यावर प्रार्थना स्वतःच पुढे वाहू लागते. मंडळी, आता ही प्रार्थना जशास तशी म्हणा. हा भाग रोज करायचा आहे. सुरू करायचं, स्वामी समर्थ महाराज, मला तुमची साथ हवी. आजचा दिवस कसा गेला ते तुम्हाला ठाऊक आहे. काही गोष्टी समजल्या, काही नाही समजल्या. जिथे मी थकलो किंवा थकले तिथे मला आधार द्या. जिथे मी घाबरलो किंवा घाबरले तिथे मला धैर्य द्या. माझ्या मनातील प्रत्येक काळजी तुम्ही जाणता. प्रत्येक अवघड प्रसंगात तुम्हीच माझा हात धरा. मला चुकीच्या लोकांपासून वाचवा. वाईट नजरेपासून सांभाळा. शत्रूचा त्रास दूर करा. माझ्या घरात शांतता, स्थैर्य आणि आनंद नांदो. स्वामी, उद्यांचा दिवस तुमच्या चरणावर सोपवतो. माझं भाग्य तुमच्या हातात. माझ्या समस्या तुमच्या पायाशी. माझं पाऊल चुकीच्या दिशेला पडू देऊ नका. जे सर्वोत्तम आहे तेच माझ्यापर्यंत आणा. स्वामी समर्थ, माझ्या प्रत्येक हाकेला तुम्ही प्रतिसाद द्या. मी तुम्हाला हाक मारली की तुम्ही जवळ या. क्षणोक्षणी मला तुमची साथ जाणवू द्या. स्वामी, मी संपूर्णपणे तुमच्यावर विसंपून आहे. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, अशी दररोज रात्री ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. मंडळी, ही प्रार्थना केल्यावर काय बदल होतो? दररोज रात्री ही प्रार्थना केली की पुढील बदल तुम्हाला जाणवतात. मनातील ताण 70% कमी होतो. अनकालियाने भीती नाहीशी होते. झोप शांत लागते. मानसिक ऊर्जा वाढते. चुकीचे लोक आपोआप दूर होतात. घरातील वातावरण मऊ शांत होते. शत्रूचा त्रास, डोळा, करणी, बाधा याचा प्रभाव कमी होतो. स्वामींची उपस्थिती दिवसभर जाणवते. संकटात अचानक एखादी मदत मिळते. शरीर, मन आणि विचार मजबूत होतात. ही प्रार्थना म्हणजे स्वामींचं आध्यात्मिक कवच. मंडळी, स्वामींच्या प्रार्थनेसोबत तुम्ही पाळायचे ते 3 सुवर्ण नियम. पहिला नियम म्हणजे स्वतःवर राग कमी करा.
रात्री प्रार्थना करून सकाळी राग अनावर केला तर परिणाम कमी होतो. स्वामी शांतीत राहण्यावर जास्त कृपा करतात. नियम दुसरा, इतरांना दुखवणारे शब्द वापरू नका. कुणाला शिवी, टोमणे, वाईट बोलणं स्वामींना आवडत नाही. अगदी मनातही ते नको. नियम तिसरा, दररोज जय जय रघुवीर समर्थ कमीत कमी 11 वेळा म्हणा. उपवास, पारायण, माळ काही नसेल तरी फक्त हा एक मंत्र तुम्हाला स्वामींच्या सावलीत ठेवतो. मंडळी, स्वामी तुमच्या जीवनात मदत कशी करतात? जिथे अवघड वाटतं तिथे अचानक मार्ग निघतो. चुकीच्या लोकांपासून रक्षण होते. वाईट नजर, अडथळे, बाधा आपोआप दूर होतात. नोकरी, लग्न, पैशाचे अडथळे हळूहळू सुटतात. घरात गोडवा निर्माण होतो. अचानक आनंदाचे प्रसंग येतात. स्वामींचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते उशीर करतात पण कधीच अन्याय करत नाही. मंडळी, आता आपण बघूया प्रार्थनेची कालावधी म्हणजे ही प्रार्थना किती दिवस करायची. तसं तर तुम्ही प्रार्थना ही रोजही करू शकता, पण तुम्हाला रोज जमत नसेल तर किमान 41 दिवस ही प्रार्थना तुम्ही सातत्याने करायची आहे. पण एकदा सवय लागली की संपूर्ण आयुष्यभर करायला मन स्वतःच इच्छित करतं. मंडळी, आता आपण बघूया की ही प्रार्थना कोण करू शकतो. ही प्रार्थना करू शकते स्त्री, पुरुष, वृद्ध, विद्यार्थी, गर्भवती महिला, मासिक पाळीतील महिला, नोकरी करणारे, आजारी लोक, प्रवासात असलेले, कोणालाही परवानगी आहे. स्वामी सर्वांचे आहेत. मंडळी, आता आपण बघूया स्वामींकडून 100% प्रतिसाद मिळण्यासाठी एक छोटा गुपित मंत्र. दररोज झोपताना आतून सहज म्हणा, स्वामी उद्या माझ्यासाठी काहीतरी चांगलं घडू द्या. फार मोठं मागू नका, फार गुंतागुंतीचं मागू नका, फक्त चांगलं मागा. स्वामी त्यापेक्षाही तुम्हाला उत्तम देतात. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजे ही प्रार्थना तुम्ही आज रात्रीपासूनच सुरू करा. फक्त काही दिवसात तुम्हाला जाणवेल की तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार झालं आहे. तुम्हाला आधार देणारा एक हात, स्वामी समर्थांचा हात नेहमी तुमच्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.